नमस्कार. इन सोलापूर न्यूज चॅनलच्या विशेष कार्यक्रमामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आपण सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात आज आपण एक खास मुलाखत आपण करणार आहोत आणि या मुलाखतीसाठी आपल्यासोबत आहेत सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकजी कोंडल साहेब. खरं तर आपण पाहिलं 1992ला सोलापूर शहराची हद्दवाढ झाली आणि तेव्हापासून आज तागायत सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न सातत्यानं भेडसावतो. आज हद्दवाढ होऊन जवळपास 30 वर्षाचा कार्यकाल संपला तरीही सोलापूर शहराच्या पाण्याचा प्रश्न अद्याप मिटलेला नाही. सातत्याने या पाण्याच्या प्रश्नावरती वेगवेगळे आंदोलनं होतात, वेगवेगळे उपोषणं होतात, सातत्यानं मोर्चे निघतात. परंतु आज या सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावर जे सत्ताधारी पक्ष आहे भारतीय जनता पार्टी, आज महापालिकेत गेले 2 टर्म झाले यांची सत्ता आहे आणि हा जो पाणीपुरवठ्याचा विषय आहे, कारण हद्दवाढ भागामध्ये आज 6 दिवसाआड पाणी येतं, सोलापूर शहरामध्ये 3 ते 4 दिवसाआड पाणी मिळतं. यामुळं सध्याचा जो कार्यकाळ होण्याचा आहे यामुळं अनेक शहरातील विशेषतः महिला नागरिकांना याच्यामुळं सामोरं जावं लागतं पाणीपुरवठ्याला. आणि आज सोलापूर शहराला ही गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे ती मोडून काढण्यासाठी सध्याच्या सत्ताधारी पक्षानं सोलापूर शहराला दररोज पाणीपुरवठा करण्यासाठी एक अतिशय महत्त्वाकांक्षी आणि ऐतिहासिक असा निर्णय घेतलेला आहे. तो म्हणजे आज 1378 कोटींची एक महत्त्वपूर्ण पाणीपुरवठा योजना सोलापूर शहरवासियासाठी आणलेली आहे आणि जवळपास 40 वर्षाचा विस्तार पाहून ही पाणीपुरवठा आज राबवण्यात येत आहे. आणि ही योजना पाणीपुरवठ्याची राबवण्यात येत असताना ही योजना कशी असणार आहे, भविष्यामध्ये ह्या योजनेचा कसा फायदा होणार आहे आणि सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवण्यासाठी काय काय रणनीती महापालिकेच्या वतीने असणार आहे, या संदर्भात आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी महापौर विनायकजी कोंडल साहेब आहेत. महापौर साहेब नमस्कार. आपलं या खास कार्यक्रमामध्ये स्वागत आहे. आपण आज सोलापूर शहरासाठी परवाच महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये अतिशय महत्त्वपूर्ण ऐतिहासिक निर्णय घेतला. 1378 कोटीच्या पाणीपुरवठ्याच्या योजनेला आपण मंजुरी दिली आणि ही योजना मंजुरी देत असताना एक सोलापूर शहराला दररोज आणि समतोल पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून ही योजना आपण मंजूर केलेली आहे. काय आहे आणि कशी ही योजना असणार आहे, काय सांगाल शहरवासियांना? सर्वप्रथम आज आपल्याला माहिती आहे की सोलापूर शहरामध्ये बऱ्याच वर्षापासून आपल्याला पाण्याची समस्या जाणवते. हद्दवाढ भाग पूर्वी लिमिटेड एरिया होता आणि आपलं सोलापूर शहर हे लिमिटेड होतं. तर आज जसा सोलापूर शहराचा विस्तार होत आहे तसं लोकांची गरज या ठिकाणी वाढत आहे आणि तसंच सोलापूर महानगरपालिकाला जे आज शहराला पाण्याची जी काही गरज आहे, कारण का आज आपल्याला माहिती आहे 92ला हद्दवाढ भाग झाले आणि 92ला हद्दवाढ भाग झालेला असताना आतापर्यंत आज तागायत 40 वर्ष झालं. हा जसं शहराचा जसं विस्तार वाढत आहे तसं आपल्याला पाण्याची या ठिकाणी गरज लागणार आहे. आणि 2060च्या रेशोमध्ये गृहीत धरून आपल्याला या ठिकाणी ही योजना मंजूर झालेली आहे. आज आपल्याला माहिती आहे की रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून, कारण का आपल्या शहरामध्ये आता बरेचसे या ठिकाणी सुखसुविधा वाढायला लागलेत. IT कंपनी या ठिकाणी येत आहे, परत तसेच पुढील MIDC येत आहे, विमानसेवा या ठिकाणी सुरू होत आहे. जसं सोलापूर शहर प्रगतीच्या मार्गावर आता आहे, तर पुढची गरज आपण ओळखत असताना आपल्याला पाण्याची गरज किती आहे हे रोज पाणी पुरवठा झालंच पाहिजे. कारण का ह्या हेतूने आज आपण या ठिकाणी 1378 कोटीची योजना आपण या ठिकाणी मंजूर केलेली आहे. आदरणीय आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे, आदरणीय देवेंद्रदादा कोटे साहेब, सुभाषबापू देशमुख, विजय मालक देशमुख हे देखील आपल्या सोलापूर शहरासाठी अतिशय चांगल्या पद्धतीने पाठपुरावा करत आहेत. सोलापूर शहराला पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून 1378 कोटीची योजना, पाणीपुरवठ्याची योजना आज आपल्याला सोलापूर शहराला या ठिकाणी मंजूर झालेली आहे. हद्दवाढ भाग आपला बराचसा पूर्वी 92ला हद्दवाढ भागामध्ये लोकसंख्या एवढी नसायची. शहराची लोकसंख्या या ठिकाणी वाढत असताना, शहराची गरज या ठिकाणी असताना आपल्याला ही पाणीपुरवठ्याची योजना अतिशय गरजेची असल्याकारणाने आपण या ठिकाणी पाणीपुरवठ्याची योजना या ठिकाणी आपण मंजूर करत आहोत. या मंजूर करण्यासाठी आपल्याला मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आदरणीय आमदार देवेंद्रदादा कोटे, तसेच विजयकुमारजी देशमुख, सुभाषबापू देशमुख यांचं देखील आपल्याला या ठिकाणी मोलाचं सहकार्य लाभत आहे. कारण का आपल्याला माहीत आहे सोलापूर शहराची जी आता गरज आहे,
रोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे. कारण का अनेक भागामध्ये आपल्याला 5 दिवसाआड 6 दिवसाआड पाणी या ठिकाणी येतं आणि हे कुठं तर बदल व्हायला पाहिजे. कारण का सोलापूर शहर हे विकासाच्या दृष्टिकोनातून अतिशय आता पुढे येत असताना आपल्याला पुढच्या भविष्यातील पिढीला या ठिकाणी पाण्याची गरज असल्याकारणाने सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा होणे गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून 1378 कोटीची योजना जेणेकरून आपल्याला रोज पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे. त्या ठिकाणी आपल्याला माहिती आहे की आपल्याला जो आता सोलापूर शहराला जो रोज आपल्याला जो डिमांड आहे तो 208 MLDचा आपण या ठिकाणी आज घेतो. पुढं भविष्यात आपण कमीत कमी 278 MLDपर्यंत आपली ती कॅपॅसिटी राहणार आहे. ह्या 1378 कोटीपासून आपल्याला जवळपास 278 कोटीची डिमांड आपल्याला आपण या ठिकाणी करणार आहे. सोलापूर शहराला जवळपास आपण 10 MBR जेणेकरून 20 लाख क्षमतेचे असे 10 MBR आपण या ठिकाणी या प्रोजेक्टमध्ये आपण घेतलेले आहेत. पूर्वी ह्याची ही जी योजना होती ती 892 कोटीची होती. तर त्याच्यामध्ये एक 400 कोटीची वाढ का बरं झाली? त्यात आपण सौर ऊर्जेचा प्रकल्प या ठिकाणी घेतलेला आहे. तसेच आपण त्या पाठीमागे जी एस टी पोटी 181 कोटी त्या ठिकाणी वाढलेले आहेत. तसेच आपली जी लाईन आहे डिस्ट्रीब्युशन्स लाईन जे मोठे लाईन्स आहेत शहराच्या जो हातदोड भागाचा जेवढा काही कोपरा आहे पूर्ण शेवटपर्यंत आपण घेऊन जाण्याचा आपण ह्या ठिकाणी प्रयत्न करतो. तर त्यासाठी 1100 किलोमीटर लाईन आपण ह्या ठिकाणी ते घेत आहेत. त्यामुळं ही लाईनची कॅपॅसिटी वाढलेली आहे. आपली कॅपॅसिटी वाढवण्याच्या दृष्टिकोनातून आपण हे कार्यान्वित करत आहोत. तर नक्कीच आपण जर पाहिलं आपण महापौर पदाची सूत्र आपण हातात घेतल्यानंतर सातत्यानं सोलापूर शहराच्या पाणीपुरवठ्यावरती आपण फोकस केलेला आहे. त्याला कारणही तेवढंच आहे. आपण जर पाहिलं सोलापूर शहरात या अगोदर वेळी अवेळी रात्री अपरात्री पाणीपुरवठा होतो, त्याचा नागरिकांना त्रास होता आणि आपण एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला की जो रात्री पाणीपुरवठा होत होता 1-1, 2-2 वाजेपर्यंत ते सुद्धा पण आपण बंद केलेला आहे आणि जवळपास 12 वाजेपर्यंत पाणीपुरवठा व्हावा एक असा आपण चांगला निर्णय शहरवासी दृष्टिकोनातून घेतलेला आहे. याबद्दल काय सांग? हे बघा सर्वात जास्ती मला खूप पाण्याची जी काय अडचण असते हे माझ्यापेक्षा जास्त बहुतेक मला वाटते कुणाला हे होणार नाही. कारण का मी हातदोड भागातून नगरसेवक म्हणून निवडून आलो. गेल्या 20 वर्षापासून या ठिकाणी मी काम करतो आणि लोकांची जी पाण्याची समस्या ही मला चांगलं ज्ञान आहे. कारण का आपल्याला माहिती आहे हातदोड भागामध्ये कधी रात्री पाणी पुरवठा होतो, कधी अपरात्री या ठिकाणी पाणी पुरवठा होतो, कमी दाबाने पाणी पुरवठा होतो. पण लोकांची आता मागणी झाली. आज तुम्ही बघता सुवर्ण जयंती नगरोत्थान असेल शहरामध्ये सर्व ठिकाणी हातदोड भाग असेल त्या ठिकाणी सुखसुविधा झालेल्या आहेत. या ठिकाणी ड्रेनेज लाईन सगळीकडे झालेल्या आहेत. हातदोड भागाचा विस्तार या ठिकाणी झालेला आहे. मग त्या लोकांना आपण आता पाणी देणं गरजेचं आहे. या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी हे पाण्याचे पाईपलाईन असतील त्यांना रोज पाणी पुरवठा कसं केला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण केलं पाहिजे. या हेतूने मला चांगलं ज्ञात आहे की या हेतूने आपण त्या ठिकाणी आपल्या लोकांसाठी काय ना काही केलं पाहिजे. शहराला तर पाणी पुरवठा या ठिकाणी आज 3 दिवसाआड झालेला आहे. ते देखील रोज पाणी पुरवठा कसं झायला पाहिजे. तसेच हातदोड भागामध्ये देखील बऱ्याच वर्षापासून 40 वर्ष झालं लोक त्या ठिकाणी राहतात. त्यांना अडीअडचणी आहेत लोकांना. आज आपल्याला माहिती आहे की रात्री कुठं शहरामध्ये म्हणजे हातदोड भागामध्ये 12ला पाणी येतं आहे, कुठे 1ला येतं आहे, कुठं 2ला येतं आहे. पण हे कुठं तर कंट्रोलिंग करणं गरजेचं आहे आणि रोज पाणी पुरवठा लोकांना करणं गरजेचं आहे. आज तुम्हाला माहिती आहे हातदोड भागामध्ये बरेचसे आता सुखसुविधा झालेल्या आहेत. त्यामुळं आपल्याला पाणी देखील त्यांना देणं गरजेचं आहे. ह्या दृष्टिकोनातून आपण पाईपलाईनचं या ठिकाणी आपण करत आहोत कामे. दादा आपण म्हटल्याप्रमाणे सोलापूर शहराला 208 MLD पाणी सध्या उपलब्ध होतं आहे. आपण जर पाहिलं उजनीवरून 176 MLD पाणी आपल्याला मिळतं आणि टाकळीवरून 20 MLD मिळतं आणि हिप्परगा तलाव जे आहे तिथून 12 MLD असं टोटल 208 MLD पाणी आपल्याला सध्या मिळतं. परंतु त्याच्यामध्ये सध्याची वितरण व्यवस्था असेल पाणी पुरवठ्याची अनेक त्याला कारणं आहेत. पाईपलाईन गळती असेल ह्या सर्व साठवण क्षमता वगैरे सगळं आपण करण्यासाठी ही 892 कोटीची योजना जी होती आज 1378 कोटीची योजना आपण ह्या सर्व दृष्टिकोनातून केली आहे. भविष्य काळात ही योजना पूर्ण झाल्यानंतर जेवढा आपला पाण्याचा उपसा होतो आहे तेवढंच पाणी शहराला मिळणार का? समजा एक 208 MLD पाणी मिळत असेल ही योजना राबवल्यानंतर ही 208 MLD पाणी शहराला मिळणार का? काय सांगाल? हे बघा शहराचं आपण 2060 पर्यंतचं आपण कॅल्क्युलेशन केलं आहे तर आपली डिमांड त्या ठिकाणी 270 MLD आपली आहे. तर त्या 270 MLD मधून आता आपण जे आहे महागं पाणी भरपूर आहे
पुढं आपल्याला पाणी जास्त घेण्यासाठी डिस्ट्रीब्युशन जी लाईन आहेत आपले ते एकदम कमी आहेत. त्याच्यामुळं आपण स्टोरिंग कॅपॅसिटी आणि डिस्ट्रीब्युशन्स लाईन्स हे आपण या ठिकाणी वाढवत आहोत. आज आपल्याला माहिती आहे MBR आपण 10 MBR आपण या ठिकाणी घेतलेत. तर ती MBRची कॅपॅसिटी कशी असेल तर MBRची कॅपॅसिटी 10 लाख लिटरची असणार आहे. सोलापूर शहराच्या प्रत्येक भागामध्ये ती MBRची कॅपॅसिटी 10 MBR टाक्या त्या ठिकाणी असणार. त्या MBRच्या टाकीवरून ESR टाक्या त्या ठिकाणी भरणार आहेत आणि त्या ESR टाकीवरनं ते टाक्या जवळपास 35 टाक्या नवीन या ठिकाणी आपण घेतलेल्या आहेत आणि त्या 35 टाक्यावरून सोलापूर शहराला प्रत्येक भागामध्ये या ठिकाणी आपल्याला पाणी पुरवठा होणार आहे. आणि मला लोकसंख्याच्या आपण एक 15 ते 18 लाख लोकसंख्येच्या हिशोबाने आपण ही कॅपॅसिटी आपण करत आहोत शहराची. आणि मला वाटतं की सोलापूर शहराला प्रत्येक भागामध्ये एकदम वेळेवर आणि सुरळीत पाणीपुरवठा होण्याच्या दृष्टिकोनातून ही लाईन खूप गरजेची आहे. ही प्रोजेक्ट खूप गरजेचा आहे आणि आपण ह्या ठिकाणी करत आहोत. दादा, आपण हे जी योजना आहे आज 1378 कोटीची योजना आपण राबवत असताना याच्यामध्ये आपल्याला जागतिक बँकेकडून आपल्याला 600 ते 700 कोटी रुपये आपल्याला मिळणार आहेत. शासनाचा काही निधी असेल, महापालिकेचा काही हिस्सा असेल, याशिवाय जे आपण बॉन्ड उभारणार आहेत या बॉन्डच्या माध्यमातून 200 कोटी रुपये आपण उभा करणार आहेत. आणि त्याचा एक गैरसमज असा झालेला आहे की आपण 200 कोटी रुपये आपण बॉन्डच्या माध्यमातून घेतलं, त्याचा जो व्याज मिळणार त्या व्याजापोटी आपण त्याचा परतावा म्हणून वर्षाला 50 कोटी रुपये आपल्याला ते परतावा करावा लागणार आहे. याच्यामुळं शहराच्या जे सध्या जे कर प्रणाली आहे याच्यामध्ये काय बदल होणार किंवा वाढ होणार आहे का? कारण सातत्याने विरोधाकडून आरोप होतात हे योजना राबवत असताना कर प्रणालीमध्ये बदल होणार आहे, शहरवासियांवर कराचा बोजा पडणार आहे असं एक सांगितलं जात आहे. काय सांगाल याच्यामध्ये? हे बघा, सर्वप्रथम मी तुम्हाला एक सांगू इच्छितो की आपल्याला जी काय 1378 कोटीची योजना आहे त्यात आपल्याला 700 कोटी तर आपल्याला शासनच द्यायला लागलं आहे. शासनच आपल्याला या ठिकाणी 700 कोटी द्यायला आहे. त्यात केंद्र शासन आणि राज्य शासन हे मिळून दोन्ही मिळून त्या ठिकाणी आपल्याला 349 कोटी आपल्याला देणार आहेत. आणि आपला जो हिस्सा आहे 349 कोटीचा त्यात बॉन्ड आणि लँड मॉनिटायझेशनच्या माध्यमातून जेणेकरून आपले लँड मॉनिटायझेशन आणि बॉन्ड म्हणजे काय की शेअर्स आणि किंवा शेअरच्या माध्यमातून किंवा आपण BOTच्या माध्यमातून हे आपण प्रकल्प उभा करून आपण त्या ठिकाणी आपला जो हिस्सा आहे तो फक्त 100 कोटीचा राहणार आहे या ठिकाणी. आणि बॉन्डच्या माध्यमातून आणि लँड मॉनिटायझेशनच्या माध्यमातून या ठिकाणी 250 कोटी आपण उभा करणार आहोत. अशा पद्धतीची हे स्कीम राहणार. मला मुळात काय सांगायचं आहे की 1378 कोटीची योजना आहे त्यातलं जवळपास 800 कोटी हे केंद्र शासन देणार आहे. जी वर्ल्ड बँक आहे, मित्र कंपनी म्हणून जी वर्ल्ड बँक आहे त्या वर्ल्ड बँकेच आपल्याला 800 कोटी मिळत आहे. हे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब ह्यांच्यामधली ही टीम आहे. पूर्ण राज्याला ह्या ठिकाणी निधी देताना त्या ठिकाणी 5000 कोटीचा निधी त्यांना मिळत असतो आणि तो 5000 कोटीच्या निधीमधून आपल्या शहराला या ठिकाणी ते 800 कोटी देत आहेत. आणि हा जो 800 कोटी देत असताना आपल्याला परतावा करायची गरज नाही आहे त्या ठिकाणी. म्हणजे मुळात आपला जो हिस्सा असणार आहे तो 150-200 कोटीचाच राहणार आहे. बाकीचं सगळं शासन या ठिकाणी देणार आहे. आणि एवढं 150-200 कोटीमध्ये जर आपलं 2060पर्यंत जर काम होत असेल तर विरोधकांनी या ठिकाणी विरोध करायची काही गरज नाही आहे मला तर असं वाटतं. कारण का शहराच्या हद्दवाढ भागाचा या ठिकाणी विस्तार झाला, अनेक लोकसंख्या आपल्या सोलापूर शहराची या ठिकाणी वाढली. तुम्ही बघता आज 30 वर्ष झालं 40 वर्ष झालं आपण पाण्यासाठीच आपण या ठिकाणी आपला लढा चालू आहे सोलापूर शहरवासियांचा. तर हे कुठं तर थांबणं गरजेचं आहे. आणि इतर सुखसुविधा वाढत असताना शहरामध्ये आज तुम्हाला माहिती आहे IT कंपनी होत आहे, विमानतळ होत आहे, उड्डाणपूल होत आहेत, रस्ते मोठे होत आहेत, म्हणजे रस्ते आपल्या या ठिकाणी अतिशय चांगले म्हणजे होत असतात. डेव्हलपमेंट होत असताना हे लोकांची देखील डिमांड या ठिकाणी पाण्याची वाढत असताना ही स्कीम होणं गरजेचं आहे. या हेतूने आपण या ठिकाणी हे 1378 कोटीची योजना आपण या ठिकाणी करत आहोत. म्हणजे हा जो आपण स्कीम राबवत असताना योजना राबवत असताना शहरवासियाचे मिळकतदारावर कुठलाही कराचा बोजा पडणार नाही. मिळकतदारावर ह्या ठिकाणी 100% सांगतो कुठलाही कराचा बोजा पडणार नाही. ह्या ठिकाणी आमचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरेसाहेब यांनी सांगितलेलं आहे. आपले सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्तांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे व आम्ही देखील या ठिकाणी प्रेस कॉन्फरन्सच्या ह्याच्यापूर्वी देखील आम्ही सांगितलेलं आहे की कुठलीही कराचा बोजा आज आपल्या शहरवासियांवर कुठलाही पडणार नाही. हे ठामपणे सांगतो.
कर प्रणालीची या ठिकाणी चेंज होणार आहे. कर प्रणाली चेंज होत असताना आता समजा एखाद्या व्यक्तीचा टॅक्स जर 6,000 7,000 होत असेल तर त्याला 8,000 9,000 असं होणार नाही. जर 7,000 येत असेल तर तो 7,000च राहणार आहे. फक्त कर प्रणाली जी आहे, टॅक्सेशनचे जे आपले युनिट आहेत, ती युनिट फक्त त्या ठिकाणी चेंज होणार आहे. यात लोकांना कुठला बोजा ह्या ठिकाणी वाढणार नाही, हे 100% सांगतो. आणि चांगलं काम करत असताना उगीचच विनाकारण राजकारण करायचं, लोकांची दिशाभूल करायचं आहे, ह्या ठिकाणी आयुक्तांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. आम्ही देखील स्पष्टपणे सांगितलेलं आहे की कर प्रणाली फक्त चेंज होणार आहे, जेणेकरून सामान्य नागरिकाला देखील त्याचा टॅक्स कसा निघतो हे त्या ठिकाणी त्याला काढता यायला पाहिजे. आज बऱ्याचशा लोकांना, आपल्याला सोलापूर शहर भाषेतल्या लोकांना माहिती आहे की टॅक्सेशन आपला कसा असतो, कसं निघतो हे माहितीच नाही आहे. तर एखाद्या सामान्य माणसाला देखील भांडवली मूल्य आधारित जो कर प्रणाली आहे तो त्याला देखील त्या ठिकाणी आपल्याला बसून रेडी रेकनरच्या माध्यमातून आपला टॅक्स कसा असतो, आपला टॅक्स कसं निघतो हे त्याला काढता येतो. त्या पद्धतीची ही जी कर प्रणाली आहे ती आपण चेंज केली. पण ह्याच्यात चेंज केल्यानंतर नागरिकांवर कुठला भार पडणार आहे किंवा कुठलं त्याच्यावर एक्स्ट्रा कुठलं टॅक्स त्यांना द्यावं लागणार आहे अशातली गोष्ट काही नाही आहे. आपण कुठलीही करवाढ दरवाढ केलेली नाही, फक्त कर प्रणाली या ठिकाणी आपण चेंज केलेली आहे, एवढं सांगू इच्छितो. दादा, आपण जर पाहिलं परवाच्या सर्वसाधारण सभेमध्ये विरोधकांनी या विषयावरती सातत्याने भाष्य केलं की कर प्रणालीमध्ये बदल होणार आहे. याच्यावरून गोंधळ देखील झाला. आणि गोंधळ होत असताना एक पाणीपुरवठ्याची महत्त्वपूर्ण योजना आपण राबवत असताना आपण एक अतिशय चांगला निर्णय त्याच्यावरती मंजुरीसुद्धा एकमताने दिली. आणि याच्यामध्ये गोंधळ झाला आणि या गोंधळामुळं आपण 2 नगरसेवकांना निलंबित केलं. निलंबित करत असताना आजपर्यंत एक धाडसी निर्णय आपण घेतला. आजपर्यंत शांत स्वभावाचे असलेले दादा आज एक आक्रमकपणा महापालिकेमध्ये त्यांचा दिसून आला. काय सांगाल एकंदरीत याविषयी? धाडसी निर्णयाचा विषय नाही. अनेक महिला त्या ठिकाणी सोलापूर महानगरपालिकेमध्ये काउन्सिलमध्ये जे बोर्डामध्ये असतात त्या महिलांना अरेरावी करणे, अर्वच्छ भाषेत बोलणे हे थोडंसं चुकीचं आहे. आज तुम्ही बघितलात की गेल्या बोर्डाला आम्ही त्यांना ह्याच्या आधी देखील समज दिली. पहिल्या बोर्डात सांगितलं की तुम्ही असं करू नका. जे काय तुमचे मुद्दे आहेत, जे काही विकास, सोलापूरच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आता आम्ही बजेट करताना त्यांची जी काही सूचना आहे, त्यांची जी उपसूचना आमच्या सूचनेत घेऊन ती आम्ही दुरुस्ती करून सूचना आम्ही या ठिकाणी एकमताने बजेट केलं. तेव्हा आम्ही या ठिकाणी त्यांना विश्वासात घेतलंच ना. त्यांना कुठलं डॉमिनेट करायचा कुठला हेतू आमचा नाही आहे. फक्त शहराचा विकासाचा कुठलाही एखादा प्रश्न असेल तर तो सुरळीत त्यांना जर काय मांडायचं असेल, त्यांची भूमिका सुरळीतपणे मांडायला पाहिजे. तर लोकांच्या अंगावर जाणे, नगरसेवक लोकांच्या अंगावर जाणे, महिलांच्या अंगावर जाणे, महिलांना लाज वाटते का तुम्हाला असं बोलणे, महापौरांच्या डायसवर येऊन महापौर समोर म्हणजे एकदम आरेरावी करणे, परत तसेच तुम्ही अश्लील काय पण शिवीगाळ पाठीमागं नगरसेवकांना करणे, हे पद्धत चुकीची आहे असं मला वाटते. आणि हे आम्ही 2-3 वेळा त्यांना या ठिकाणी सांगूनसुद्धा ते ऐकलेले नाहीत. मग मला शेवटी नाईलाजाने हे मला निर्णय घ्यावा लागला निलंबनाचा. दादा, हे अतिशय आपण ही एक चांगली योजना सोलापूर शहरात राबवत आहात आणि ही योजना राबवत असताना अनेक प्रश्न शहरवासियांसमोर उभं राहिलेले आहेत, जेणेकरून गैरसमज असतील. एक आपण नळाचा जे मिळकतदार आहेत, सगळं मिळकतदारांच्या नळाला आता मीटर बसवण्याचा निर्णय घेतलेला आहे. या मीटर बसवल्यामुळे याचा फायदा काय होणार आहे? हे बघा, सोलापूर शहरामध्ये आता जशी पाण्याची डिमांड वाढली, उद्या भविष्यात आपण एवढं पाणी स्टोरेज करत आहोत आणि हे मीटरचा फायदा असं होणार आहे की तुम्ही बघता अनेक ठिकाणी ज्या भागाला काही ठिकाणी पाणीच नाही आणि काही भागाला पाणी लोक खाली देखील सोडतात, कुठं म्हणजे वेस्टेज जातं. तर हे वेस्टेज जाऊ नये. लोकांना जेवढं पाणी पाहिजे तेवढं आपल्याकडं आहे. फक्त हे पाणी वेस्ट न जाता त्यांना जेवढं पाहिजे पाणी हे त्यांना व्यवस्थित तेवढंच पाणी मिळालं पाहिजे. ह्या दृष्टिकोनातून आपण जर मीटर बसवलं तर त्यांची जेवढी डिमांड आहे हे त्यांना त्या ठिकाणी होणार आहे आणि लोकांना व्यवस्थित पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून हे आपण मीटर बसवणार आहे. म्हणजे मीटरमुळं काय त्याच्यामध्ये वाढ होणार नाही असं आपल्याला? मीटरमुळं या ठिकाणी काय वाढ होणार नाही. लोकांना देखील आपण किती पाणी घेतो, किती आपण ह्या ठिकाणी महानगरपालिकेला देखील कळलं पाहिजे की आपण जनतेला किती पाणी देतो आणि त्यात किती वापर आहे. ह्या दृष्टिकोनातून आज आपल्याला माहिती आहे लोकांना पाणी वापरत असताना आपण किती पाणी वापरलं पाहिजे ते एक शिस्त या ठिकाणी लागणार आहे. आणि मीटर बसवलं आणि करवाढीचा काय त्या ठिकाणी कुठलीही संबंध नसणार आहे.
तर याच्यामध्ये अजून एक विषय असा आहे की सोलापूर शहरातल्या जे 40,000 अशा मिळकती आहेत की ते हाय प्रोफाईलचे हाय प्रोफाईल आहेत, अपार्टमेंट आहेत, मल्टीस्टोरी असेल अशा ठिकाणी आपण AMR मीटर बसवण्याचा एक त्याच्यामध्ये विषय आहे, जेणेकरून ॲटोमॅटिक मीटर आहेत ते, आणि यामुळं जेवढं पाणी तुम्ही वापरणार आहात तेवढंच बिल तुम्हाला येणार आहे. काय आहे? तर बघा, कमर्शियल जेवढे काय या ठिकाणी आपण 40,000 कनेक्शन, जे कमर्शियल आता अनेक कंपनी असतात, कमर्शियल प्रॉपर्टीज असतात, त्यांची जी डिमांड असते ते डिमांडपेक्षा तर जर त्यांनी जास्त कमर्शियल कनेक्शन घेतल्यानंतर डिमांडपेक्षा जर जास्त पाणी त्यांनी जर वापरत असेल तर त्या ठिकाणी आपल्याला ते कळणार आहे आणि त्यांना त्या माध्यमातून आपण कशा पद्धतीने आपण त्यांना कंट्रोल करता येईल हे आपलं त्या ठिकाणी हेतू राहणार आहे. म्हणून आपण त्या ठिकाणी 40,000 हे जे मीटर आहेत त्या ठिकाणी आपण बसवणार आहोत AMR मीटर. ही योजना पूर्ण झाल्यानंतर की ह्याचा जेवढा पाण्याचा उपसा होणार आहे ते सोलापूर शहरातील नागरिकांना व्यवस्थितरित्या पाणी मिळण्यासाठी याची जबाबदारी संबंधित मिळकतदारावर असणार आहे किंवा प्रशासनावर असणार आहे, किंवा मिळकतदारावर असेल तर ते किती वर्षासाठी मिळकतदारावर जबाबदारी असणार आहे याबाबत काय सांगा? तर बघा, ही जी योजना पूर्ण होणार आहे ती या ठिकाणी आपण शासनाचा एक या ठिकाणी माणूस आपण जो काय आपण हे घेतलेला आहे, आणि ही योजना पूर्ण करत असताना जो कोण काही काम घेणार आहे त्याच्याकडे मेंटेनन्स आणि ते पूर्ण प्रोजेक्ट होईपर्यंत 10 वर्षापर्यंत हा मेंटेनन्स त्याचं जे काय असेल ते त्याची जबाबदारी राहणार आहे. जो कोणी काम घेणार आहे ते त्याची जबाबदारी राहणार आहे. त्यामुळं नागरिकांना ह्या ठिकाणी आता म्हणजे कुठलेही हे व्हायचं कारण नाही आहे, यात दिशाभूल व्हायचं कुठलंही कारण नाही आहे, कारण पूर्णपणे आपण त्याच्यावर जबाबदारी देणार आहे. ती सगळी सर्वस्व जबाबदारी त्याची राहणार आहे, कारण का 10 वर्ष आपल्याला त्याच्याकडे ते असणार आहे आणि तो काम पाणीपुरवठा आपल्याला कशा पद्धतीने सुरळीत करतो ही जी जबाबदारी आहे तो त्याच्यावर राहणार आहे. आपण ही योजना जे आता किती दिवसात पूर्ण होणार आपल्याला शहरवासियांना, आणि दररोज जो पाणीपुरवठा मिळणार आहे किती दिवसात आपल्याला ते नागरिकांचं स्वप्न पूर्ण होणार आहे, काय सांगाल? मला वाटते दररोज जो पाणीपुरवठा होणार आहे तो आपल्याला कमी कमी 2-1 वर्षाचा 2 ते 2.5 वर्षाचा कालावधी लागू शकतो, कारण का आता जेवढं लवकरात लवकर आपण, म्हणूनच आपण हे ठराव जो आहे तो आपण लवकर घेण्याच्या दृष्टिकोनातून बोर्डावर आणलेला आहे, कारण का या ठिकाणी आपल्याला या योजनेला वरून ह्या ठिकाणी मित्रा जो काय कंपनी आपली जी आहे 892 कोटीची जी आपल्याला फर्स्ट म्हणजे हे आहे की आपल्याला त्याला परतावा करावाचं नाही आहे, या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी लगेच म्हणजे मिळणार आहे. त्या दृष्टिकोनातून आपण हे लवकरात लवकर प्रोजेक्ट पूर्ण व्हायला पाहिजे हे आपण या हेतूने आपण घेतलं होतं. मला वाटतं 1-1.5 वर्षात 2-2.5 वर्षात काम या ठिकाणी होण्याच्या दृष्टिकोनातून काय हरकत नाही. आपण जर पाहिलं कालचा जो गोंधळ असेल बोर्डातला सभागृहाच्या बाहेरचा, एकंदरीत या पाणीपुरवठा योजनेला मेकर प्रणालीला विरोध असेल, या सर्व दृष्टिकोनातून एकंदरीत पाहिलं आणि हे आपण योजना पूर्ण करण्यासाठी भविष्यात अजून अडथळे येण्याची शक्यता आहे, तर विरोधकांना आपण या निमित्ताने काय सांगाल? विरोधकांना मला एवढंच सांगायचं आहे की त्यांनी एक सगळ्यात मोठी समस्या म्हणजे काय, आपल्या शहराला पाणी पुरवठ्याची खूप गरज आहे, तर त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे. आम्ही एकदम पारदर्शकतेने प्रेझेंटेशन महानगरपालिकेमध्ये आपल्याला पाणी कशा पद्धतीने येणार आहे, कशा पद्धतीने आपण लोकांना आपण वितरण करणार आहोत, त्याचं प्रोजेक्ट काय, त्याचं कॉस्ट काय, तो किती वर्षापर्यंत आपल्याकडे मेंटेनन्स राहणार आहे, कुठल्या भागाला किती पाणी जाणार आहे, हे प्रेझेंटेशन चालू असताना विरोधकांनी काय केलं की नगरसेवक लोकांचंच दिशाभूल करायचं या ठिकाणी चालू केलं. तर हे असं न करता त्यांनी उलटं काय करायला पाहिजे, त्यांच्या जे प्रभागातील जे काही समस्या आहे त्यांच्या प्रभागाला म्हणा, शहराला काही ठिकाणी कुठं पाणी कमी जातं त्या ठिकाणी कसं पाणी आपल्याला देता येईल का, हे सूचना त्यांनी करायला पाहिजे होत्या. अशा आमची अपेक्षा असे अपेक्षा आमच्या असताना तर ते काय केलं की प्रत्येकाला तुमचे म्हणजे विषय दुसरीकडे घेऊन जाऊन आणि प्रत्येक गोष्ट प्रोजेक्टची माहिती देत असताना तो विषय तिथं तोडून ते जे काय माहिती देत होते तर त्यांना माहिती न नीट देऊ देता हे मध्ये दुसराच कुठला तरी एक विषय न्यायचं, कुठला तरी हे काय म्हणजे प्रश्न जे काय आहे ते त्यांना जे वाटणारे प्रश्न ते विचारायला पाहिजे होते, तर तसं न होता दिशाभूल करायचं त्या ठिकाणी ते प्रश्न विचारत होते. आणि अर्वच्च भाषेत या ठिकाणी नगरसेवकांना या ठिकाणी ते बोलल्या कारणाने आम्ही त्यांच्यावर कारवाई केली होती. आमची अपेक्षा अशीच होती की ते चांगलं समजून घ्यायला पाहिजे होतं. प्रेझेंटेशन चालू होतं, आम्ही त्यांना त्यांच्या सगळ्या प्रश्नाची उत्तरं या ठिकाणी अधिकारी देत होते, सगळे नगरसेवक लोक त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना विचारत होते की काय कशी पद्धत होणार आहे, काय होणार आहे, तर ते ऐकून घ्यायला पाहिजे. त्यांचे जे काही प्रश्न आहे ते अधिकाऱ्यांमार्फत त्यांनी उलटं समजून घेऊन आत्मसात करायला पाहिजे, पण तसं न होता गोंधळ घालायला सुरुवात केले
मला वाटतं की असं पुढं व्हायला नाही पाहिजे. शहराचा विकास आहे, शहराच्या विकास आपल्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. लोकांनी आपल्याला एवढं डोक्यावर घेऊन निवडून दिलेलं आहे. मग आपली देखील शहराच्या विकासाच्या दृष्टिकोनातून आपली देखील जबाबदारी असते की लोकांसाठी आपण काय ना काय केलं पाहिजे. हे आपण सगळ्यात ध्येयधोरण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. हे न करता दुसरंच राजकारण करण्यामध्ये ते व्यस्त दिसत होते. दादा, याच्यामध्ये अजून एक जाणवतं की सभागृहात येत असताना सातत्यानं आजच्या सभेमध्ये टार्गेट करायचं किंवा महापौरांना टार्गेट करायचं आणि हे सर्व एक प्री प्लॅनिंग असतं का? प्री प्लॅनिंग करून येतात का विरोधक? काय सांगाल, तुम्हाला काय वाटतं यावर? बघा, सोलापूर महानगरपालिकेचे आम्ही जेव्हा निवडून आलो पहिल्या सभेपासूनच ते सगळे असं प्री प्लॅन करत आहेत. पण तसं करू नका असं आम्ही त्यांना वारंवार या ठिकाणी सांगितलं. जे विकासाचे मुद्दे आहेत तुम्ही जरूर काय राजकारण करायचं असलं राजकारण करा, पण विकासाच्या मुद्द्यावर एखादा कुठला जर गांभीर्य जो काय विषय चालू असेल त्याच्यावर राजकारण करू नये असं आमचं या ठिकाणी हेतू होता. त्यांना आम्ही प्रत्येक गोष्टीमध्ये, आताच तुम्ही बघितला सोलापूर शहराचा जो बजेट आहे तो बजेट आम्ही या ठिकाणी एकमताने केलं. सोलापूर शहराचं बजेट एकमताने केलं. एवढं एकमताने बजेट करत असताना त्यांना प्रत्येक गोष्टीत आम्ही विश्वासात घेऊन या ठिकाणी सोलापूरच्या विकासासाठी आम्ही केलं. तर हे कुठं तर त्यांनी ज्ञान व्हायला पाहिजे होतं की आपण शहराच्या विकासासाठी हा जो सगळं म्हणजे आम्ही जो करतो ते काम सोलापूर शहराच्या विकासासाठी करत असताना त्यांना विश्वासात घेऊनच आम्ही करत असतो. पण हे न लक्षात देता राजकारण करणे, प्रत्येक बोर्डामध्ये काहीतरी गोंधळ घालणे, स्टंटबाजी करणे ह्याच्या मागच त्यांचा कल लागलेला आहे. हे कुठं तर हाणून पाडण्याच्या दृष्टिकोन का आज बघा महिला सभागृहात यायला घाबरत आहेत. महिलांनावर काय पण ते अरेरावी करायचं, नगरसेवक लोकांच्या अंगावर धावून जायचं, त्यांना अर्वाच्य भाषेत काय पण बोलायचं, हे असं व्हायला नाही पाहिजे असं मला वाटतं. आणि त्यांना ह्याच्या आधी देखील आम्ही समजून सांगितलं की तुम्ही असं वागू नका. सिनियर आहेत, एकतर नगरसेवक सिनियर आहेत त्यात आता आमचे 30-30 वर्षापासून त्या ठिकाणी ते निवडून येतात. त्यांना देखील आम्ही ह्याच्यापूर्वी सांगितलं होतं. पण ते काय आता त्यांचं कळत नाही मला कसं आहे काय त्यांचा विषय. दादा, ह्याच्यामध्ये 892 कोटीची जी योजना होती आज ती 1378 कोटीची योजना झाली. या योजनेची किंमत कशामुळे वाढली, काय कारण आहे? कारण याची दिशाभूल वेगळ्या पद्धतीने केली जाते. काय सांगा? पहिला 892 कोटीची या ठिकाणी योजना होती ती आपण पुढं करून जे काय आता 1378 कोटी झाले त्याच्यामध्ये आपले आता नवीन 32 टाके आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. त्यात MBR जवळपास 20 लाख लिटरचे 10 MBR आपण या ठिकाणी घेतलेले आहेत. आणि डिस्ट्रीब्युशन जी लाईन आहेत ते डिस्ट्रीब्युशन्स लाईन सोलापूर शहराला पूर्ण वळसा घालणारे जे डिस्ट्रीब्युशन्स लाईन आहेत की जेणेकरून आपले जे कॅपॅसिटीचे टाक्या एकदम भरलं पाहिजे आणि आपल्याकडे कॅपॅसिटी पण वाढली पाहिजे अशा दृष्टिकोनातून डिस्ट्रीब्युशन्स लाईन्स या ठिकाणी आपण मोठे व्यवस्थित आपण घेतलेले आहेत. त्याच्यामुळं या ठिकाणी थोडेसे आपल्याला या ठिकाणी थोडेसे हे कॉस्ट वाढलेली आहे. तसंच आपण यात सौर ऊर्जेचा देखील आपण या ठिकाणी प्रकल्प घेतलेला आहे जेणेकरून आज आपल्याला पाणी पुरवठा शहराला जो होतो त्यात जवळपास आपण वर्षाला 60 एक कोटी रुपये आपला खर्च होतात. पंप कंटिन्यू चालते तर हे कुठं तर आपल्याला वीज बचत व्हायला पाहिजे ह्या दृष्टिकोनातून आपण एक सौर ऊर्जा प्रकल्प आपण करत आहोत. तर त्या ते करत असताना आपण लोकांना पाणी देत असताना सौर ऊर्जेवर जो तो प्रकल्प होणार आहे तर त्याच्या देखील आपली ही जी 60 कोटी आपण वर्षाला आपण भरतो ते देखील आपल्याला या ठिकाणी मायनस होणार आहेत. आणि शहरातील जवळपास जुने 32 आणि आता नवीन 32 असं जवळपास 60 टाक्यावरून आपल्याला शहराला पाणी पुरवठा या ठिकाणी होणार आहे. त्याच्यामुळं आणि त्यात जी एस टी 181 कोटी आपण त्यात ॲड झालेले आहे. त्याच्यामुळं हे कॉस्ट या ठिकाणी वाढलेलं आहे. ह्याचं बाकीचं दुसरं कुठलं विषय नाही. कर प्रणालीचं काय नाही आहे. दादा, एक ऐतिहासिक आणि महत्त्वपूर्ण आज आपण निर्णय घेतलेला आहे. एक सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून एवढ्या मोठ्या योजनेला आज मंजुरी दिली आपण. एक शहरवाशांना या निमित्तानं आपण काय सांगाल? सोलापूर शहरवासियांना एवढं सांगू इच्छितो की आपल्याला जो सोलापूर शहराला जी पाण्याची समस्या होती ती आज या ठिकाणी आता इथून पुढं आपल्याला कुठलीही समस्या राहणार नाही आहे. 2-1 वर्षामध्ये आपल्याला 1378 कोटीची योजना ही आपल्याला पूर्णत्वास होऊन शहराला रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून आपण पाऊल उचललेलं आहे. आपण निर्णय घेत असताना आपल्या या निर्णयाच्या पाठीमागं आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब
पालकमंत्री जयकुमारजी गोरे साहेब, आमदार देवेंद्रदादा कोटे, दादा कल्याण शेट्टी असतील, विजय देशमुख असतील किंवा सुभाष बापू देशमुख असतील, हे सर्व आमदारांनी व तसंच आमचे शहराध्यक्ष असतील, हे सर्व आमदारांनी व तसंच सर्व लोकप्रतिनिधींनी या ठिकाणी आपल्याला सहकार्य करत आहेत. कारण का आपल्या शहराला रोज पाणी पुरवठा व्हायला पाहिजे, हे सगळ्यात आमचं भारतीय जनता पार्टीचा या ठिकाणी जो काय आपला हे आहे, भारतीय जनता पार्टीचा अजेंडा आहे, त्याच्यामध्ये हा पहिला विषय म्हणजे रोज पाणी पुरवठा शहराला व्हायला पाहिजे अशा पद्धतीचा आहे. त्या दृष्टिकोनातून आज आपण ही योजना मंजूर करत असताना शहरवासियांना मला एवढंच सांगायचं आहे, आज आपण ही योजना मंजूर करत असताना आपला जो हिस्सा आहे तो फक्त आपल्याला 200-250 कोटीचाच हिस्सा राहणार आहे. बाकीचे सगळे पैसे जवळपास 1100 कोटी हे शासन त्या ठिकाणी देणार आहे आणि त्याचा आपल्याला परतावा आपण काही करणार नाही आहे. आणि हे परतावा आपण काय म्हणजे आपण परत त्यांना रिटर्न आपल्याला काय द्यायचं नाही आहे. आणि हे देत असताना कर प्रणाली आपण या ठिकाणी चेंज केली. काही लोकांचा आता कर प्रणाली चेंज झाली म्हणजे टॅक्सेशन वाढला, तर ह्याच्याशी संपर्क नाही आहे. आज टॅक्सच्या पद्धतीमध्ये पारदर्शकता यायला पाहिजे, त्या हेतूने आपण या ठिकाणी कर प्रणाली चेंज केली. आणि कर प्रणाली चेंज करत असताना तुम्हालाचा टॅक्स एखादा जर 7,000 असेल तर तो वाढून या ठिकाणी येणार आहे असाही कुठलीही गोष्ट या ठिकाणी नाही आहे. जो तुमचा टॅक्स आहे तो तेवढाच राहणार आहे. फक्त जी कॅल्क्युलेशनची जी रेशो असतो तो आपण कर प्रणाली या ठिकाणी आपण चेंज केलेली आहे, बाकी दुसरं या कुठलंही केलं नाही. आणि शहरवासियांना एवढंच आवाहन करतो की 2-2.5 वर्षामध्ये आपल्याला रोज पाणी पुरवठा हे कसा होईल हे आम्ही या ठिकाणी ध्येय निश्चित केलेलं आहे. आणि निश्चित तुम्हाला या ठिकाणी आपल्या शहरवासियांना रोज पाणी पुरवठा निश्चित 100% होणार आहे या ठिकाणी अशी खात्री देतो. नक्कीच आज या ठिकाणी सोलापूर शहराचे प्रथम नागरिक महापौर विनायकजी कौंडल साहेब यांनी आज 1378 कोटीच्या पाणीपुरवठ्याला योजनेला मंजुरी दिल्यानंतर ही योजना कशा पद्धतीने सोलापूर शहरामध्ये राबवण्यात येणार आहे किंवा ही योजना राबवल्यानंतर सोलापूर शहरवासियांचे मिळकतदार असतील त्या मिळकतदारावर कोणताही कराचा बोजा येणार नाही. कर प्रणालीमध्ये बदल होईल म्हणजे आज एखाद्या मिळकतीला 5,000 कर येत असेल तर तेवढाच 5,000च कर राहणार आहे, परंतु करामध्ये कोणतीही वाढ होणार नाही. कर प्रणालीमध्ये बदल होईल पण करामध्ये वाढ होणार नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. कोणताही गैरसमज या ठिकाणी शहरवासियांनी करू नये, कारण आजपर्यंत हद्दवाढ झाल्यानंतर जवळपास 30 वर्षाचा कार्यकाल उठला, त्याच्यानंतर आता एक ऐतिहासिक निर्णय सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टिकोनातून घेतलेला आहे. आणि ही योजना 1378 कोटीची योजना राबवत असताना एक त्याच्यामध्ये पारदर्शकता आहे आणि चांगल्या पद्धतीनं शहरवासियांना व्यवस्थितरित्या आता जर पाहिलं शहराला अवेळी असा पाणीपुरवठा होतो, कमी दाबानं होतो, 4 दिवसाआड 3 दिवसाआड असा अनेक पाणीपुरवठ्याला हद्दवाढ भागातील नागरिकांना सातत्यानं या पाणीपुरवठ्याच्या प्रश्नाला सामोरं जावं लागतं. आणि हे सर्व काही गेल्या अनेक वर्षापासूनचे हे पाणीपुरवठ्याचं हे आहे मोडून काढण्यासाठी आज महापौरांनी ऐतिहासिक निर्णय घेतला आणि ही योजना अतिशय चांगल्या पद्धतीने 2 ते 2.5 वर्षामध्ये पूर्ण करण्यासाठी सातत्याने त्यांनी पाठपुरावा करून सोलापूर शहराला दररोज पाणी पुरवठा करणार अशी एक त्यांनी ग्वाही दिलेली आहे. तर आज आपण इथंच थांबूया, पुन्हा भेटूया अशा एका नवीन विषयासह. कॅमेरामॅन दिनेश शिंदेसह मी समाधान वाघमडे. नमस्कार.